ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा 26 तारीख गुरुवार काय आहे? रामनवमी. रामो राजमणी सदा विजयते, राम रमेशं भजे, रामेण विजयते निशाचरतमो, रामाय तस्मै नमः. बघा रामाचा अवतार, देवाना भगवंताने किती अवतार घेतले? 10 अवतार. पण 10 अवतारामध्ये रामकृष्ण हरी हे 2 अवतार जे आहे ना, याचा आदर्श माणसांना घेण्यासारखा आहे. रामकृष्ण नामी दोन्ही ये साजिरे, हृदय मंदिरी ठेविकारे. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला आणि कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला. रामाला काय म्हटलं गेले? पुरुषोत्तम राम. रामाच्या जीवनाचं काय अनुकरण करायचे आणि कृष्णाचं जीवनाचं चरित्र ऐकायचे. राम काय होता? राम एक बाणी एक पत्नी. रामाने कुटुंबावस्था उभी केली आणि कुटुंबाचा आदर केला, दुष्टाचा संहार केला. आणि आज आपल्या भारतामध्ये आपल्या कुटुंबामध्ये काय आलं पाहिजे? रामराज्य आलं पाहिजे. रामराज्य म्हणजे काय? एकमेकाची मर्यादा, एकमेकाचा सन्मान. आज एकमेकाचा तिरस्कार करतात. आणि आज आपण जर एकमेकाला भेटलो काय म्हणतो? राम राम. राम माझ्यात कोण आहे? राम. तुझ्यात कोण आहे? राम. रामासारखं वागण्याचा प्रयत्न कर, हा आदेश आपण एकमेकाला देत असतो. बघा अयोध्येचं राज्य होतं आणि काही काय म्हणली? माझ्या रामा भरताला राज्य पाहिजे. आणि दशरथ राजा रामाला वनात जायला सांगितलं नव्हता, पण बापाची इच्छा होती आणि मग त्यांनी काय केलं? ते राज्य त्याग केलं. भरत म्हण मला नको आणि राम म्हण मला नको. आज सगळे स्वार्थावरून भांडत आहे. निस्वार्थी वृत्ती म्हणजे राम. बघा वालीला मारलं आणि किष्किंधेचं राज्य कोणाला दिलं? सुग्रीवाला दिलं. रावणाला मारलं, सोन्याची लंका कोणाला दिली? बिभीषणला दिली. आणि आज मोठमोठे मंत्री, खासदार, बुवा, मोठमोठे भोंदू बाबा कशाच्या मागे लागले? पैशाचे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणते? अवघे पोटासाठी ढोंग, ते कैसा पांडुरंग. आज सगळं पोटा करता जावं उद्धार करू राहिले. आणि विचार करा, आपण संघ काही आणलं नाही आणि संघ काही नेणार नाही. पण या क्षणिक सुखाकरता आणि आज माणूस करतो. म्हणून रामाचं जीवन अनुकरण्याकरता, रामनवमी साजरी करण्याकरता राम जसा वागला तसा वागण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून ही जी गुरुवारी 26 तारखेला रामनवमी येणार आहे, तर राम जसा वागला, रामनाम म्हणून उद्धार होणार आहे का रामसारखं वागलं नाही. मुमे राम बगल में छुरी असं करून चालणार नाही. म्हणून रामाचं अनुकरण करा तर तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. हे पटलं असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.